शुरू करो, अभी शुरू करो। जहां हो वहीं से शुरू करो, जितना है उसी से शुरू करो। खामियां होगी पर शुरू तो करो। हे 4 दिवसाची जाग घेऊन चालणारी गोष्ट नाहीये ही। आपल्याला समजत नाहीये आपण काय करतोय ते। माझी खरंच माझ्या मराठी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, हे विष पोसू नका तुम्ही। जय हिंद, जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, मोदी सरकारने परत एकदा सीएए नामक कायदा भारतात लागू करून परत एकदा इतिहास घडवला आहे। जे अशक्य आहे अशाच गोष्टी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये करून दाखवलेल्या आहेत आणि त्यापैकी 2 अशा आहेत की त्या जवळजवळ अशक्यच होत्या। एक म्हणजे जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवणं। ते तर जवळजवळ अशक्य म्हणजे इम्पॉसिबलच होतं, तेही हटवून टाकलं। आणि दुसरं म्हणजे सीएए नामक कायदा। मित्रांनो, गेल्या 4-5 वर्षापासूनच मोदी सरकार हा कायदा भारतात लागू करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु विरोधक आणि अजून काही तांत्रिक बाबीमुळे हा कायदा 4-5 वर्षापूर्वीच मोदी सरकार लागू करू शकलं नाही। परंतु म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर। प्रयत्न करणाऱ्यांची हार कधी होत नसते। मित्रांनो, एक बाब लक्षात घेण्यासारखी ही आहे की याला जेव्हापासून हा कायदा म्हणजे अनाउन्समेंट झाला तेव्हापासूनच विरोधकांनी अनेक सामाजिक संघटना याचा विरोध करत आहेत। परंतु एक बाब लक्षात येत नाहीये की हा सीएए कायदा याचा लाभार्थी कोण आहे, हा कायदा कशासाठी आणला जात आहे, कधी याचा या विरोधकांनी विचार केला आहे, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे समाजाला, देशाला? नाही। मित्रांनो, मी एक भीमसैनिक या नात्याने मोदी सरकारला मानाचा जयभीम करतो। जे काम दलित नेत्यांना करायला पाहिजे होतं ते काम मोदी सरकार करत आहे। सीएएचा लाभार्थी जास्त पर्सेंटेज मध्ये मुख्यत्वे हा कायदा दलित बांधवांसाठीच आहे। मित्रांनो, तो कसा समजून घ्या। भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी एक गंभीर इशारा तेव्हा दिला होता की देशाची फाळणी करू नका, आणि जर फाळणी करायचीच असेल तर भारतातील सर्वच्या सर्व मुस्लिम समाजाला पाकिस्तानमध्ये पाठवलं जावं आणि पाकिस्तानमध्ये असलेला प्रत्येक हिंदू भारतात आणला गेला पाहिजे। हे बाबासाहेब आंबेडकरांचं विधान होतं। हे त्यांनी त्यांच्या भारत आणि पाकिस्तान विभाजन या पुस्तकात त्यांनी आपले या विषयावरती सविस्तर विचार मांडलेले आहेत। आणि पश्चिम बंगालमधील जोगेंद्र मंडल हे पण एक पश्चिम बंगालमधील दलित नेते, भारत स्वतंत्र झाला तेव्हा ते पाकिस्तानमध्ये निघून गेले आणि त्यांच्या पाठोपाठ पश्चिम बंगालमधील हजारो लाखोंच्या संख्येने दलित समाज पाकिस्तानमध्ये निघून गेला, खोट्या आशेने की तिथे दलितांना मान सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा मिळेल। परंतु तसं होऊ शकलं नाही। हा विषय जोगेंद्र मंडल हा विषय नंतर मांडेनच मित्रांनो।
पण आजचा मुद्दा आहे की भारतातील दलित नेते याचा विरोध का करत आहेत. भारताला स्वातंत्र्य, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेले आहेत मित्रांनो. पाकिस्तानमध्ये स्थायिक झालेला दलित हिंदू समाज आज त्याची परिस्थिती काय आहे जरा कधी विचार केला आहे. तेथील हिंदू दलितावरती होणारे अत्याचार, त्यांच्यावर होणारा जुलूम, त्यांची प्रताडणा कधी विचार केला आहे याचा की त्यांच्यावर का बोलत नाहीत आपण. हजारोच्या संख्येने तेथून हिंदू दलित समाज अनाधिकृतरित्या भारतात निघून आलेला आहे, पळून आलेला आहे. ना ते इथले आहेत ना तिकडचे आहेत. अशा लोकांना परमनंटली एक नागरिकत्व देण्यासाठी, त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी CAA लागू करण्यात येत आहे, आणला गेला आहे. म्हणजे यात गैर काय मित्रांनो. अत्यंत चांगला असा निर्णय उशिरा का होईना हा खूप पूर्वीच काँग्रेसनेच करायला पाहिजे होतं हे सर्व. परंतु उशिरा का होईना BJP सरकार, मोदी सरकार हा प्रयत्न दलितांच्या हितासाठी करत आहे. पाकिस्तानमधील शोषित पीडित यांचा, हिंदू दलितांचा उद्धार करण्यासाठी करत असेल तर आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे की त्याचा विरोध केला पाहिजे. का भारतातील दलित नेते जे स्वतःला दलित नेत्यांचे ठेकेदार समजून बसलेले आहेत, वागत आहेत असे, ते या विषयावरती चिडीचूप गप्प का. समाजानेही हा प्रश्न प्रत्येक दलित नेत्याला विचारला पाहिजे. सो कॉल्ड दलित नेते बनून फिरत आहेत ना, विचारला पाहिजे हा प्रश्न. तुम्ही गप्प का. तुम्ही हे काम तुम्हाला करायला पाहिजे होतं, हे दलित नेत्यांना करायला पाहिजे. या विषयावरती त्यांना प्रयत्न करायला पाहिजे होता की सरकारवर तुमचा दबाव असायला पाहिजे होता. तुम्ही सत्तेत आहात, दलित समाजावरती ते अत्याचार होत आहे तर तुम्ही प्रयत्न करा. हे तुम्ही सरकारला विवश करायला पाहिजे होतं. विवश करण्याच्या ऐवजी तुम्ही चिडीचूड गप्प. जेव्हापासून हा कायदा लागू झालेला आहे, विरोध मूर्खासारखे कारणे देत आहेत. हे असं आहे, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. पण तेथील हिंदू दलितावरती होणाऱ्या अत्याचारावरती कधी तुम्ही तोंडातून एक शब्द तरी काढलात का नाही काढला. आणि म्हणून या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच त्याला विरोध का होत आहे, कशासाठी, फक्त राजकारणासाठी. त्या बिचाऱ्या हिंदू दलितांना भारतात आश्रय मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती हसू येत आहे, तर ते तुम्हाला पाहवत नाहीये. ही दुटप्पी भूमिका का, हे माझा दलित नेत्यांना प्रश्न आहे. आणि समाजाला विनंती आहे की तुम्ही या प्रश्नावरती पण भडीमार करा, विचारा, प्रश्नांचा भडीमार करा की तुम्ही काय राजकारण करता. तेव्हा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, CAA याचा सर्वात मोठा लाभार्थी म्हणजे पाकिस्तानमध्ये प्रताडित झालेला, बळी पडलेला तेथील इस्लामिक जिहाद यांच्या प्रताडणेला बळी पडलेल्या हिंदू दलित समाजालाच होत आहे. आणि आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. या विषयावरती बोलण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो. परत अनेक व्हिडिओ यावरती होऊ शकतात आणि मी करेनही. परंतु प्रकाश आंबेडकर असो, मायावती असो, जगातील सर्वोत्तम मोठे कवी ना भूतो ना भविष्यती असे रामदासजी आठवले म्हणून आठवले यांना प्रश्न आहे. तुम्ही दलितांच्या नावावरती नेतेगिरी केलेली आहे,
तुम्ही त्या दलितांच्या नावावर मोठे झालेला आहात, तर तुम्हाला समाजाचाच प्रश्न आहे, तुम्ही या विषयावरती गप्प का? तुर्तास इथेच थांबतो मित्रांनो. पुढील व्हिडिओत अजून काही विश्लेषण होईल, यावरती भरपूर काही बोलण्यासारखं. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.